नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ताज्या झटपट आणि ठळक कृषी बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. नवनवीन अशाच बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण पहिली बातमी बघूया. शेतकऱ्यांच्या सोन्याला झळाळी कधी? सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असताना शेतकऱ्यांचं सोनं म्हणून ओळखलं जाणारं कापूस आणि सोयाबीन यांना मात्र हमीभावाचा देखील आधार मिळत नाही. त्यामुळे त्याचा भाव कधी वाढणार असा प्रश्न शेतकरी करत आहे. त्यानंतर पुढील बातमी बघूया. सिंधुदुर्गात 50% अधिक हापूस कलमांना मोहर आलेला असून उर्वरित कलमांना मोहर येण्यासाठी सध्या वातावरण हे अनुकूल दिसत आहे. त्यानंतर पुढील बातमी बघूया. कांदा लागवडीला मजूर मिळेना. रब्बी कांद्याचे आगार असलेल्या टाकळी हाजीच्या बेट भागामध्ये कांदा लागवडीच्या कामाची लगबग सुरू आहे, मात्र त्यासाठी मजूर मिळत नाही. त्यानंतर पुढील बातमी बघूया. थंडीमध्ये फळबागा जपा. राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी आहे, त्यामध्ये फळबागांना जपा असं आवाहन कृषी विभागाने केलेलं दिसत आहे. त्यानंतर पुढील बातमी. नवीन खरीप कांदा दराच्या क्विंटल मागे 1400 रुपयापर्यंत घसरण. राज्यातील प्रमुख कांदा बाजार आवारामध्ये या कांद्याची आवक वाढत असल्याने क्विंटल मागे 1400 रुपयापर्यंत घसरण दिसून आलेली आहे. त्यामुळे शेतकरी हा सध्या चिंतेत आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या आजच्या झटपट बातम्या. धन्यवाद. जय जवान जय किसान.